नमस्कार मंडळी, एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मंडळी, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भारतीय जनता पक्षावरती मोठा दावा व गंभीर आरोप केलेला आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलताना असं म्हणलं की एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. त्यांना जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल, तिथे काही काळ थांबावं लागेल, तेव्हा ते कुठे मुख्यमंत्री होऊ शकतात, परंतु त्याशिवाय ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असा गंभीर आरोप त्यांनी एकनाथ शिंदेवरती केला आहे. पुढे बोलताना संजय राऊत असं देखील म्हणाले की भाजप तसं करणारच नाहीत, कारण त्यांना शिवसेना फोडायची होती, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले व आपला फायदा करून घेतला, असा देखील दावा त्यांनी केलेला आहे. पुढे बोलताना संजय राऊत असं पण म्हणाले की विचारांची लढाई ही विचारांनीच करायची असते, त्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे विचार असावा लागतो, परंतु भारतीय जनता पक्षाकडे असा कुठलाच विचार नाहीये. ना त्यांच्याकडे सामाजिक विचार आहेत, ना त्यांच्याकडे सांस्कृतिक विचार आहेत, ना त्यांच्याकडे राजकीय विचार आहेत. त्यांच्याकडे फक्त आणि फक्त हिंदू मुसलमान एवढाच विचार आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावरती केला. पुढे संजय राऊत अजित पवारांच्या बाबतीत देखील बोलले. ते असे म्हणाले की अजित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक हे काय स्वतःहून भारतीय जनता पक्षाजवळ गेलेले नव्हते, ते आपले कातडी व आपली संपत्ती वाचवण्यासाठी या भारतीय जनता पक्षापाशी गेले होते, असं देखील संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. मित्रांनो, तुम्हाला खरंच याबद्दल काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक पण करा, म्हणजे तुम्हाला अशाच आमच्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. आणि व्हिडिओ जर खरंच आवडले असेल तर व्हिडिओला शेअर देखील नक्की करा. धन्यवाद पुन्हा एकदा.